तर ह्या संख्येचं प्रमाण रोजच्या रोज वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय। सोशल मीडिया असेल किंवा टीव्ही असेल याच्यावरती जर आपण पाहिलं तर आपल्याला रोज त्याची संख्या वाढतानाच दिसते। तर कोरोनाची ही संख्या अचानक इतकी कशी वाढली, नेमकं कसं काय, त्या पाठीमागचं कारण काय? तर एका साईडला आपण बघू शकता की मराठ्यांची आता लाट मुंबईकडे जाताना दिसते। तर मराठ्यांची जाणारी मुंबईला लाट याच कारणामुळे तर कोरोना येत नाही, तर ह्याच्यासाठीच कोरोनाची संख्या वाढवली जाते का? तर ही मराठ्यांचा गरजवंत लढा इतक्या दिवसांपासून मराठ्यांचं जे आयोजक असणारे मनोज जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा इतक्या मोठ्या ताकदीनं जोमानं सुरू ठेवण्याचं काम हे जे केलेलं आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। आणि हा मराठ्यांचा गरजवंत लढा आता मुंबईला रवाना होताना दिसतोय, यासाठीच ही कोरोना रुग्णांची संख्या वाढवताना दिसते का? तर ही कोरोनाची संख्या याच्यामुळेच वाढवताना दिसते असं वाटतंय। आणि एकीकडे असणारा कोरोना व्हायरसचा आता येणारा हा प्रभाव, कोरोनाची ही तिसरी लाट, ह्याच्यामुळे नेमकं होणारा दुष्परिणाम काय आहेत ह्याच्या आधी आपण अनुभवलंय, पाहिलंय आणि बघितलंय सुद्धा। तर अशी वेळ पुन्हा येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, पण ही कोरोनाची तिसरी जर लाट आली तर आपण पाहिलंय की कसं काय होणार आहे। तर ह्याच्या आधी लॉकडाऊन पडलेलं त्यावेळेस पण आपण अनुभवलंय की कोणच कोणाचा नसतो वाईट वेळेत, हे सुद्धा अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे। आणि एकीकडे ही असणारी मराठ्यांचा आता गरजवंत लढा मुंबईकडे रवाना होताना दिसतोय। आझाद मैदानावर होणारी ती आता महाभयंकर सभा आणि एकीकडे ही कोरोनाची लाट, आता नेमकं काय होणार आहे? दोघांची एकमेकांना टक्कर आल्यासारखं झालेलं आहे आणि मराठ्यांचा गरजवंत लढा मुंबईकडे रवाना होताना दिसतोय। याच कारणासाठी तर रुग्णांची संख्या वाढवली जात नाही ना, तर मराठ्यांच्या गरजवंत लढ्याच्या विरोधात हे असं काय कट रचला जात नाही ना, असाही प्रश्न आता आपल्या समोर उभा राहिला दिसतोय।